शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत लढा थांबणार नाही. माजी खासदार संजय काका पाटील. राजापूर येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनानंतर झालेल्या कार्यक्रमात संजय काका बोलत होते. ते पुढे म्हणाले, राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून सर्वच शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांची एकजूट करून सरकारवर दबाव आणण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ताकदीने लढण्याची भूमिका घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. राजापूर येथे संजय काका पाटील यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत एसटी पिकअप शेड 25-15 योजनेतून मुस्लिम समाज दफनभूमी, कब्रस्तान, सुशोभीकरण व संरक्षक भिंत तसेच ब्रह्मदेव ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था राजापूर या संस्थेच्या कार्यालयाचे नवीन जागेत स्थलांतर संजय काका पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. स्वागत व प्रास्ताविक गणेश पाटील यांनी केले. यावेळी भारती शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी RD अप्पा पाटील, PK पाटील भाऊ यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास गणेश पाटील, पोपटराव पाटील, वसंत भोसले आदी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते. आभार अधिकराव पाटील यांनी मानले. होणाई चॅनलला सबस्क्राइब जरूर करा. मुस्लिम समाजाचे जबरदस्तीच्या ठिकाणी कंपाऊंड बांधलेले ते जमवावं, सोसायटी जमवावं, 2-3 कार्यक्रम आपण घेतले. माझी आपल्याला विनंती आहे, अलीकडच्या काळामध्ये असं म्हणतात, शिंद्यापासून सोनं विकायला बसतो गिराईक घेता येईल. सोनं देऊन जर माणसं घ्यायला नाही लागतो, सोनं पाठवून चिंध्या विकायला गेल्यानंतर गिराईक असा कलियुगातला महिला. डॉक्टर भोसके ज्येष्ठ नेतृत्व अतिशय प्रामाणिक सुसज्ज त्या गावाची या परिसराची सेवा काळातून थोडेसे विचार जुन्या विचाराचे पण नैतिक दृष्ट्या ते योग्य विचार आपल्या सगळ्यांना असतात. आमचं जरी वय झालं असलं तरी अजून जिद्द आणि शिकारी ही भाऊंची फार मोठी भूमिका आहे. आम्ही सुद्धा काही वेळेला विचार ज्येष्ठ माणसं आहे त्या मंडळीला बोलतो, काय निर्णय करूया, काय प्रसंग आहे, काय व्हायला